हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आता मी बाहेर आहोत. दुपारचे 2:15 वाजलेले आहेत. आज संडे आहे आणि इथे तुम्हाला मंदारसुद्धा दिसत असतील. मंदार तर दोघांनी आज हेअरकट करून आले संडे सकाळी आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता मंदार नसणार आहेत काही दिवस, तर ते सर्व तुमच्यासोबत शेअर करेन. कुठे जाणार आहेत काय ते. पण आता सध्या आम्ही कुठे चाललेलो आहोत ते सांगते. पहिल्यांदा बस आली आहे. हा जुना व्हिडिओ आहे मंदार साईटवर जाण्याआधी, जो मी तेव्हा शूट केला होता पण पोस्ट करायचा बाकी होता. आणि व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर बस आहे ना बस स्टॉपला थोड्या वेळ थांबलेली आहे, कारण एक ड्रायव्हर जेव्हा चेंज होतो आणि दुसऱ्याची ड्युटी असते ना, त्यावेळी ते इन्स्पेक्ट करतात. ड्रायव्हर जो नेक्स्ट असेल ना, तो पूर्ण बस इन्स्पेक्ट करतो आणि मग बसमध्ये बसतो. तर ते चालू आहे म्हणून बस थांबलेली आहे. मी आता सांगते आम्ही एक्झॅक्टली कुठे जातो आहे ते. तर आम्ही चाललेलो आहोत प्रॉपर्टी एक्झिबिशनला, जे आमच्या घरापासून काही अंतरावरतीच आहे. तर असे प्रॉपर्टी एक्झिबिशन इथे नेहमी होत असतात. तर मी UAE मधल्या प्रॉपर्टीबद्दल बोलते का, तर नाही. जेव्हा आपण भारताबाहेर राहतो आणि भारतामध्ये आपल्याला एखादं नवीन घर घ्यायचं असेल किंवा कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, तर भारताबाहेर राहत असल्यामुळे प्रत्येक वेळी शक्य होत नाही की भारतामध्ये जाणं, व्हिजिट करणं साईटवर, वेगवेगळ्या साईट बघणं आणि मग प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा एखादं घर नवीन खरेदी करणं. त्यासाठी विथिन UAE, दुबई, अबुधाबी यासारख्या ठिकाणी काही प्रॉपर्टी एक्झिबिशन होत असतात, ज्यामध्ये भारतातील जे पण नामी डेव्हलपर्स आहेत ते त्यांच्या प्रोजेक्ट रिलेटेड सर्व माहिती घेऊन असतात. आणि आज आम्ही अशा ठिकाणी पहिल्यांदाच जात आहोत, कारण आम्हाला स्वतःला सुद्धा एक्सपिरियन्स करायचा आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत जिथे आम्हाला यायचं होतं तिकडे. तर इलेक्ट्रा पार्क आहे, जिथे मंदारचं ऑफिस आहे ना, त्या लोकेशनला आम्ही आलेलो आहोत. आणि बिल्डिंगचं नाव आहे रॉयल रोज हॉटेल, जिथे आज आता आम्ही आलेलो आहोत एक्झिबिशनसाठी ना. आणि ती बिल्डिंग दाखवते. या बिल्डिंगच्या बाजूने तुम्ही जेव्हा पण पास होता ना, त्यावेळी रोजचा स्मेल येतो, कारण हॉटेलचं नाव आहे रॉयल रोज हॉटेल. दाखवते तुम्हाला. खूप जास्त क्लिअर दिसत नसेल, पण जितकं शक्य आहे. बाहेरून जितकं दिसायला सुंदर हे हॉटेल आहे ना, तितकंच ते आतून सुद्धा आहे. त्यामुळे इथे स्टेसाठी बरेचसे फॉरेनर आणि इतरही येत असतात. आणि आज याच हॉटेलमध्ये एक्झिबिशनसुद्धा आहे फर्स्ट फ्लोअरला. आणि हॉटेलचं इंटिरियर आतूनही किती सुंदर आहे तुम्ही बघू शकताय. ते कोपरानं कोपरा अगदी डेकोरेटिव्ह आहे. हॉटेल एकदम मस्त आहे आतून आणि पूर्ण डिझाईन आहे सगळीकडे. तर आम्ही आलेलो आहोत हॉटेलच्या फर्स्ट फ्लोअरला, जिथे एक्झिबिशन आहे. आणि तुम्हाला इकडचं सुद्धा इंटिरियर शेअर करते. या बाजूला किचन, वॉशरूम असं सर्व वेगवेगळे सेक्शन्स आहेत. आणि एक्झिबिशनला एंट्री करण्याआधी छोटासा एक फॉर्म आहे, जो फिलअप करायचा आहे फॉर रजिस्ट्रेशन. होर्डिंग बघून तुमच्या लक्षात येईलच. आणि अशा एक्झिबिशनची माहिती आपल्याला कशी मिळते, तर जेव्हा पण आपण UAEमध्ये किंवा कुठेही राहतो, त्यावेळी आपल्या मराठी लोकांचे WhatsApp ग्रुप असतात, ज्यामध्ये अशा एक्झिबिशन किंवा प्रोग्रामचे मेसेजसुद्धा येत असतात. इथे आपल्याला एकाच ठिकाणी एवढे सर्व डेव्हलपर्स आल्यामुळे वेगवेगळे प्रोजेक्टबद्दल माहिती घ्यायला मिळते. तर ज्यावेळीसुद्धा आपण भारतात जातो, त्यावेळी एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये वेगवेगळ्या साईट्सला व्हिजिट करणं, वेगवेगळ्या प्रोजेक्टची माहिती घेणं शक्य नसतं. इथे आल्यावर थोडं इझी होतं. आणि आता जेव्हा पण आपण भारतात जातो, त्यावेळी आपण त्या साईटला डिरेक्टली भेट देऊ शकतो. तर आमचीसुद्धा पहिलीच वेळ होती आणि आज इथे आल्यानंतर आम्हालासुद्धा बरीचशी माहिती मिळाली. आणि आम्हीसुद्धा टोटल 3 डेव्हलपर्सचे प्रोजेक्ट पाहिले आणि त्यामध्ये कसा वेळ निघून जातो ना, कळलंच नाही. तर इथे आतमध्ये आहे ना, स्नॅक्सची सुद्धा प्रोव्हिजन होती, तिथे आम्ही आलेलो आहोत. तर हे जे एक्झिबिशन होतं ना, हे टोटल 2 दिवस होतं, काल आणि आज. तर आम्ही आज आलेलो आहोत. जस्ट आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि संध्याकाळी हॉटेल बाहेरून असं दिसतं. आय होप आजचा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत काळजी घ्या. बाय.